नमस्कार. महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. पाहू शकता, सध्याची जर सॅटेलाईट इमेज आपण पाहिली तर गेल्या 2 दिवसापासून विश्रांती घेतलेला कमी झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय व्हायला सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचे ढग जे आहे महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये, त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहेत. त्याचवेळी या भागामध्ये जर तुम्ही पाहिलं, कोकण किनारपट्टी, मुंबईसह कोकण किनारपट्टी या भागामध्ये पावसाची तीव्रता ही कमी झाली होती. मात्र आता ती सुद्धा वाढायला सुरुवात झाली आहे. जे मॉइश्चर आपण म्हटलं होतं, आर्द्रता कमी झाली होती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जपानमधील, आता पाहू शकता त्याचा प्रभाव कमी होताना दिसून येतोय आणि त्यानुसार आता वातावरणामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली आहे. तर या भागामध्ये कमी झालेला पाऊस आता पुन्हा एकदा हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढत जाणार आहे. तर कशा पद्धतीने पुढचे दिवस असतील, 1 तारखेपासूनचा जो मुसळधार पाऊस आहे याबाबत सुद्धा आपण त्यानंतर अपडेट पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी आता जे पुढचे 2 दिवस आहेत यामध्ये पाहिलं तर पाहू शकता उद्याचे अपडेट महत्त्वाचे. उद्या दिवसभरामध्ये पाऊस जो आहे महाराष्ट्रामध्ये कसा असेल, सध्याची स्थिती पाहूयात, ही सुद्धा महत्त्वाची आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तत्पूर्वी नवीन असाल महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या पावसाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर सध्या सुरुवातीला आपण पहिल्यांदा जो सॅटेलाईट इमेज पाहिला तर मोठ्या प्रमाणावर ढग पाहू शकता. पावसाचे ढग विदर्भामध्ये पाऊस जो आहे हा सध्या सुरू आहे. लाईव्ह सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर मॉइश्चर यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, त्याच्यानंतर नाशिक आहे, अहमदनगर आहे, महाराष्ट्रामध्ये नांदेडसुद्धा आहे, लातूर, त्याच्यानंतरनं चंद्रपूर, इकडे गडचिरोली, गोंदिया आहे. विदर्भाचा सगळा भाग सध्या पाऊस जो आहे हा सक्रिय आहे. त्याच वेळेला इकडचा जर भाग पाहिला, घाटमाता सातारा आहे, सोलापूर, पुणे, त्याचबरोबर यामध्ये कोकण आला, मुंबई, त्याच्यानंतरनं कोल्हापूर या भागामध्ये पाऊस जो आहे गेल्या 2 दिवसापासून काहीसा कमी झाला होता. मात्र जर आता सध्याची स्थिती पाहिली तर हळूहळू हा वाढीस लागायला सुरुवात झाली आहे. संध्याकाळच्या वेळेला थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस जो आहे हा झालेला आहे. तर या कारणामुळे आता पावसाची तीव्रता ही वाढू शकते. तर पहिल्यांदा पाहूयात आज संध्याकाळची स्थिती पावसाची पुन्हा एकदा पाहून घेऊयात. हे आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेज पाहिला. सध्याचा जर तुम्ही मॅप पाहिलात आत्ताचा, तर या मॅपनुसार कोणकोणत्या भागामध्ये कसा पाऊस झालेला आहे, तर मुंबईसह जर कोकण किनारपट्टीचा हा जर इतका भाग पाहिला तर हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे एखादी मोठी सर या भागामध्ये झालेली पाहायला मिळते, एवढ्या भागामध्ये. त्याच्यानंतर त्याच्या खाली जर आलात तुम्ही, कराड असेल, सातारा, सांगली या भागामध्ये पाहू शकता चांगलंच, म्हणजे मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळालेला आहे. सांगली असेल, कोल्हापूरचा काही भाग या भागामध्ये सुद्धा, त्याचबरोबर तळकोकणामध्ये सुद्धा काही भागामध्ये चांगलाच जोरदार असा स्वरूपाचा पाऊस हा झालेला आहे. चिपळूणमध्ये सुद्धा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आज झालेला आहे. संध्याकाळच्या वेळेला 3 तासाचं प्रिस्क्रिप्शन आहे, म्हणजे 3 तासामध्ये झालेल्या पावसाची तीव्रता यावरून आपल्याला समजते. त्याच्यानंतर आपण सांगितलं होतं की विदर्भामध्ये पावसाची शक्यता होती, तर यानुसार पाहिलं तर पाहू शकता विदर्भाचा जालना आहे, त्याच्यानंतर थोडासा मध्य प्रदेशमध्ये गेलेला भाग आहे, हिंगोली, जिंतूर या भागामध्ये पाहू शकता थोड्याफार प्रमाणामध्ये हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस जो आहे, मध्यम पाऊस म्हणू शकता, अशा स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. त्याच्यानंतर इकडचा जो एवढा भाग आहे, छत्रपती संभाजीनगर, पाटण असेल, या भागामध्ये हलका स्वरूपाचा पाऊस जो आहे आज झालेला आहे. बाकी काही ठिकाणी क्वचित अशा स्वरूपाचा जो मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा या भागामध्ये सुद्धा पाहू शकता. यामध्ये कर्नाळा या भागामध्ये, बार्शी, त्याच्यानंतर जामखेडमध्ये पाऊस नाही आहे. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरमध्ये, शिरूरमध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस हा झालेला आहे. तर या पद्धतीने सध्याची स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. विदर्भामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे झालेला आहे. त्याचबरोबर हा जो खालचा भाग आहे कर्नाटकशी संलग्नित, यामध्ये कोल्हापूर, सांगली या भागामध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आज संध्याकाळी पाहायला मिळाला आहे. कोकण किनारपट्टी, मुंबईसह सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस आज संध्याकाळी हा झालेला आहे. तर ही झाली आजची स्थिती. महत्त्वाची उद्या वातावरण कसं असेल, उद्या वातावरणामध्ये पाहू शकता आपण वरच्या मॅपनुसार सुद्धा सांगितलं होतं, त्यानुसार पुन्हा एकदा पावसाची स्थिती जी आहे
उद्यापासून वाढायला सुरुवात होते. उद्याची तारीख 28. तर उद्याचा आपण मॅप पहिल्यांदा पाहूयात. त्याच्यानंतर 29 आणि 30 अजून तीव्रता वाढत जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं 1 जुलै ते 6 जुलै ते 7 जुलैपर्यंत म्हणू शकता. 1 ते 7 जुलै पहिला आठवडा अतिमुसळधार पाऊस जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूरसदृश्य परिस्थिती असा पाऊस हा पाहायला मिळणार आहे. तर पाहूयात उद्यासाठी हवामान कसं असेल. 3 तासाचा प्रिस्क्रिप्शन मॅप म्हणजे 2 वाजल्यापासून ते 6 वाजल्यापासून पर्यंत म्हणू शकता किंवा 5 वाजल्यापर्यंत जो पाऊस आहे याची तीव्रता कशी असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरुवात करूयात. नाशिकपासून पाहिलं तर नाशिकमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे. त्याच्यानंतर श्रीरामपूर आहे. इकडे पाहिलं तर मुंबईमध्ये थोडा हलका ते मध्यम स्वरूपाचा आहे. त्याच्या खाली हा जो भाग आहे पेनपासूनचा इकडे पाहू शकता जो किनारपट्टी भाग आहे अलिबाग असेल. त्याच्यानंतर हा सगळा भाग कोकण किनारपट्टीचा या सगळ्या भागामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय खालीसुद्धा. त्याच्यानंतर सांगलीमध्ये आजच्या जो सध्याची स्थिती आहे त्यापेक्षा थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची स्थिती कमी झालेली दिसते. मात्र त्याच वेळेला इकडे पाहिलं सातारा, त्याच्यानंतर बारामती, अकलूज, पंढरपूर, त्याच्यानंतर सोलापूर आहे. यानंतर पाहू शकता कर्नाळा या सगळ्या भागामध्ये मुसळधार मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्या संध्याकाळी 2 ते 5च्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. इकडे जालनामध्ये सुद्धा पाहिलं तर आजची जी स्थिती आहे त्यापेक्षा थोडासा पावसाची जी तीव्रता आहे ही कमी झालेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुसद या भागामध्ये सुद्धा पाहिलं तर इथे सुद्धा पाहू शकता विदर्भामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. त्याचवेळी आजच्या स्थितीनुसार हिंगोली त्याचबरोबर इथे पाहिलं गडचिरोली या भागामध्ये थोडासा बदल झालेला आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी असेल आजच्यापेक्षा. त्याच्यानंतर परळी आहे. तर या भागामध्ये सुद्धा पाहू शकता लातूर, परळी त्याचबरोबर उदगीर या भागामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर ही उद्याची स्थिती अशा पद्धतीने असेल. जो पाऊस जो आहे विदर्भाकडे जास्त यामध्ये केंद्रित होता तोच आता पाहू शकता पुन्हा एकदा कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्राकडे पुन्हा सरकलेला आहे. घाटमाथा परिसरामध्ये पुन्हा एकदा मुसळधार असा स्वरूपाचा पाऊस उद्यापासून सुरू होत आहे. त्याच्यानंतर त्याची तीव्रता पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये अजून वाढते. तर त्याबाबतच्या अपडेट आपण उद्यापर्यंत पाहणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे स्पेशल अशी जी माहिती आहे 1 ते 7 जुलैचा जो पाऊस आहे 1 तारखेपासून ते 7 जुलै विशेषतः 4 जुलैचा पाऊस हा खूपच महत्त्वाचा आहे. 7 जुलै या तारखेमध्ये अतिशय मुसळधार असा पाऊस जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळेल. त्याचवेळी सगळ्यात महत्त्वाची तारीख जी आहे 4 जुलैला मुंबईसह कोकण किनारपट्टी असेल सगळ्या भागांमध्ये 200 ते 250 mm पेक्षा जास्त पाऊस जो आहे हा पाहायला मिळू शकतो. इतका जास्त पाऊस जो आहे 300 mm पर्यंत सुद्धा काही भागांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर याबाबतच्या अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कशा पद्धतीने बदल होत आहेत या संदर्भातली सगळी माहिती अशाच महत्त्वाच्या पावसाच्या अपडेट मिळवण्यासाठी महाराष्ट्राचा हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.